टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासूनच मुंबईमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मुंबईमध्ये दिवसेंदिवस तापमानात जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळत होतं। काल जर आपण मुंबईमधली तापमानाची परिस्थिती पाहिली तर जवळपास 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। परंतु येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तापमानात वाढ होत असताना अवकाळी पावसाचा देखील इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण आणि मराठवाडा त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर फेब्रुवारीच्या मध्यापासूनच जे आहे ते मुंबईमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। जे उन्हाच्या झळा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बसताना पाहायला मिळत होत्या, दरवर्षी त्या स्वरूपाचं तापमान जे आहे ते यावर्षी फेब्रुवारी आणि संपूर्ण मार्चमध्ये असल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता आज सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये राज्यातील काही शहरांमध्ये त्यासोबतच मुंबई, पालघर आणि ठाण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता जी आहे ते हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचसोबतच मुंबईमधलं वातावरण जे आहे ते वातावरण ढगांच्या गडगडाट राहील असा देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। त्यासोबतच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। यामध्ये मुंबई असेल, पालघर, कोकणामधील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाडा यामध्ये या ठिकाणी देखील हलक्या सरी पावसाच्या बरसू शकतात असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।